तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 19 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि हा ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश यांना पोलिसांचा फोन येतो आणि त्यांना एका पत्त्यावरती ते भेटायला बोलवतात. जानकी ऋषिकेश इथे पोहोचतात. तिथे कुणाचा तरी खून झालेला असतो. इन्स्पेक्टर म्हणतात, ही बघा, ही आहे ती बाई. ड्रममधून गीतांजली सिस्टरचं डोकं बाहेर आलेलं असतं. जानकी ती बघते आणि खूप घाबरते. इन्स्पेक्टर विचारतात, तुम्ही यांना ओळखता का? जानकी म्हणते, ऋषिकेश, हीच आहे गीतांजली सिस्टर, आपल्या इथे आली होती. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे जानकी, हिला मुद्दाम मारले मकरंदने? जानकी म्हणते, हो, म्हणजे ही गीतांजली मकरंदला ओळखत असेल म्हणून त्याने मारून टाकलं. जानकी ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये येतात. जानकी विचार करते आणि तिला आठवतं की एक बाई हिला ढकलत घेऊन चालली होती, म्हणजे नक्कीच त्या बाईचा संबंध असेल. जानकी खूप विचार करते. आता जानकीने या खुनामध्ये हात लावलाय. जानकी हे सगळं शोधून काढेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की घरी मकरंदच्या नावाचे पॅम्पलेट आलेले असतात आणि गीतांजली सिस्टर लताच्या पायाची मालिश करून तिथून निघते. माया घाबरलेली असते. मायाला वाटतं की या गीतांजलीने जर पॅम्पलेट बघितलं तर. माया धावत आतमध्ये येते आणि ते पॅम्पलेट उलटं ठेवते. जानकी विचारते, माया, हे काय करतेस तू? माया म्हणते, अहो जानकीताई, हे पॅम्पलेट छापून आले होते ना, ते ठेवत होते. गीतांजली विचारते, हे काय आहे? तुम्ही प्रिंटिंग प्रेस आहे का तुमची? तुम्ही हे पॅम्पलेट वगैरे छापता? जानकी म्हणते, नाही, खरं तर आहे ना, एका माणसाला आम्ही शोधतोय. 12 वर्ष झाले आम्ही त्याला शोधतोय. खूप विचित्र माणूस आहे तो, खूप डेंजर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पॅम्पलेट छापलेत. जानकी सगळं सांगणार असते, पण माया पटकन विषय बदलते आणि जानकीला लताकडे जायला सांगते. जानकी आत जात असते. ती आत जाता जाता ओवीला म्हणते, ओवी, या ताईंना काही दिलं नाही आहे, मिठाई दे ना त्यांना. जानकी माया आतमध्ये जातात आणि गीतांजली तिथेच बसलेली असते. ओवी गीतांजलीला त्या पॅम्पलेटमध्ये पेढे बांधून देते. गीतांजली पेढे घेऊन तिथून निघून जाते. तर इथे सुमित्रा ऐश्वर्याकडे येते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, माझं एक महत्त्वाचं काम होतं तुझ्याकडे, प्लीज करशील का? ऐश्वर्या विचारते, काय झालं आई, काही हवं आहे का तुम्हाला? सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, मला मास्क मॅनला भेटायचं होतं. तू नाही का त्या दिवशी म्हणाली होतीस की तो कर्ज कमी करू शकतो, मला एकदा त्याला भेटायचं, रिक्वेस्ट करायची आहे. माझं वैर जानकीसोबत आहे. अगं मास्क मॅनला भेटून त्याला रिक्वेस्ट करते. माझी बाकीची मुलं तरी वाचतील गं, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर वाचेल. जानकीला येऊ दे रस्त्यावरती, तू त्याला फोन लाव ना आणि त्याला सांग ना मला भेटायचं आहे. ऐश्वर्या म्हणते, नाही आई, तो ना त्याचं काम असेल तरच फोन लावतो आणि त्याला मी नाही फोन करू शकत. सुमित्रा म्हणते, बघ ना, एकदा बघ, नक्कीच तो फोन उचलेल. सुमित्रा आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्याला खात्री पडते की हिची काहीतरी गडबड आहे. ही आणि जानकी मिसळलेले आहेत आणि आपल्याला एक्सपोज करण्यासाठी इथे आलेत. ऐश्वर्या ठरवते की आता सुमित्राचं भांडं फोडायचं. ती नेमकी इथे का आली आहे, कुणाच्या सांगण्यावरून आली हे शोधून काढायचं. तर इथे गीतांजली घरी येते. ती पाणी पिते आणि पेढ्याची पुडी उघडते. त्याच्यामध्ये ती मकरंदचा फोटो बघते आणि तिला आठवतं की मकरंदची सेवा करण्यासाठी त्याच्या घरी जाते, म्हणजे जानकी या माणसाला शोधते. गीतांजली जानकीला फोन लावते. ओवी तो फोन उचलते. गीतांजली म्हणते, बाळा, तुझ्या आईशी महत्त्वाचं बोलायचे, फोन दे ना नेऊन. तेवढ्यात तिथे माया येते. माया ओवीला म्हणते, ओवी, अगं तुझ्या आईला जर कळलं ना की तू फोन खेळत होतीस तर ती ओरडेल. तू फोन माझ्याकडे दे, मी नेऊन देते, म्हणजे ती तुला काहीच बोलणार नाही. ओवी मायाला मोबाईल देते आणि निघून जाते. माया गीतांजलीशी जानकी म्हणून बोलते आणि विचारते, तू का फोन केला होता? गीतांजली म्हणते, ताई, तुम्ही ज्या माणसाला शोधताय ना, त्या माणसाची सेवा करायला मी त्याच्या घरी जाते. मला त्याचा पत्ता माहिती आहे, मी तुम्हाला आत्ता घेऊन जाऊ शकते. माया म्हणते, चालेल, मी आत्ता येते हा तिथे. माया तिचा पत्ता वगैरे विचारून घेते आणि फोन ठेवते. माया गीतांजलीला मारून टाकण्यासाठी लगेच इथून निघते. तर इथे गीतांजली जानकीची बराच वेळ वाट बघते. जानकी अजून आली नाही म्हणून ती जानकीला मेसेज करून ठेवते. मला महत्त्वाचं बोलायचं आहे, हा माझा पत्ता आहे, लवकरात लवकर घरी या, असं तिने टाईप केलेलं असतं. ती जानकीला मेसेज पाठवून देते. थोड्या वेळाने माया तिथे पोहोचते. माया छान गोड बोलते, पाणी वगैरे पिते आणि ती दरवाजा खिडकी लावून घेते. गीतांजलीला ती मारून टाकते. मायाला भीती वाटत असते. आता गीतांजलीची डेड बॉडी काय करायचं, कुठे लपवायची या विचारात ती असते. तिला एक ड्रम दिसतो. माया त्या ड्रममध्ये गीतांजलीची बॉडी टाकते आणि कपडे चेंज करून आपलं तोंड बांधून तो ड्रम बाहेर घेऊन येते. माया ढकलत ढकलत घरंगळत तो ड्रम घेऊन जात असते आणि त्याच वेळेला जानकी तिथे पोहोचते.
जानकीला वाटतं की कोणीतरी गरीब बाई हा ड्रम ढकलत नेते, म्हणून जानकी तिची मदत करते. जानकीला माहिती नसतं की त्या ड्रममध्ये गीतांजलीची बॉडी आहे. जानकी ती बॉडी ढकलण्यासाठी मदत करते. थोडा पुढेपर्यंत ती ड्रम ढकलून देते आणि जानकी गीतांजलीच्या घरी जाते. गीतांजलीच्या घरी सगळं सामान अस्तव्यस्त पसरलेलं असतं. जानकी गीतांजलीला फोन लावते, पण फोनही जमिनीवर पडलेला असतो. जानकी विचार करते की काय झालं असेल. जानकीला पॅम्पलेट दिसतं. जानकी मनात म्हणते, हे पॅम्पलेट तर अजून वाटले पण नाही आहे आणि हे गीतांजलीकडे कसं काय आलं असेल. जानकी ते पॅम्पलेट घेते आणि तिथून निघते. तर इथे सुमित्रा भाजीची तयारी करत असते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या चल मी तुला भाजी शिकवते. ऐश्वर्या म्हणते, आई मी तुम्हाला इथे काहीतरी सांगायला आले. मास्क मॅन तुम्हाला भेटायला तयार झाला आहे. उद्याच भेटणार आहे तो. पण हे कोणाला सांगायचं नाही आहे, माझ्या आईलासुद्धा नाही. सुमित्रा म्हणते, चालेल मी कोणाला काही सांगणार नाही. पण बरं झालं तू भेट करून देतेस ते. अगं ऐश्वर्या, या सगळ्यामुळे या माझ्या मुलांचं डोक्यावरचं कर्ज कमी होईल. सुमित्रा भाजी टाकायला जाते. इथे ऐश्वर्या मनात म्हणते, आत्ता कळेल ही जानकी आणि म्हातारडी मिक्स झालेत का. आता अंदाज घेतेच मी. तर इथे जानकी घरी येते. ती ऋषिकेशला गीतांजलीबद्दल सगळं सांगते आणि पॅम्पलेट दाखवते. ऋषिकेश म्हणतो, जानकी हे पॅम्पलेट तर अजून आपण कोणाला वाटले नाही, मग गीतांजलीपर्यंत कसं काय पोहोचले. जानकीला आठवतं. जानकी म्हणते, ऋषिकेश मी ओवीला मिठाई द्यायला सांगितली होती. तिने मिठाई बांधून दिली असेल आणि ह्या पॅम्पलेटमध्ये घरी जाऊन तिने बघितलं आणि ती मकरंदला ओळखते म्हणून तिने फोन केला असेल. मला आठवते, गीतांजली मला म्हणाली होती ती बेड रिडन पेशंटची सेवा करते, त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सगळं करते. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे मकरंदला चालता येत नाही, चालता फिरता येत नाही. मग मकरंदला जर चालता फिरता येत नसेल तर हे सगळं कोण करते. जानकी ऋषिकेश विचार करत असतात. तर इथे अवंतिका सौमित्र यांना मास्कमॅनचा मेसेज येतो आणि मास्कमॅनने भेटायला बोलवलेलं असतं. दोघंही त्याला भेटायला निघतात. तर इथे सुमित्रा जानकीला फोन लावते. ती जानकीला म्हणते, जानकी अगं मी ऐश्वर्याकडे मास्कमॅनचा विषय काढला, ती उद्याच मला भेटायला घेऊन जाणार आहे. जानकी म्हणते, आई आपलं काय ठरलं होतं, तिथे थांबायचं आणि फक्त जासूसी करायची. तुम्ही हे काय करताय, कशाला मास्कमॅनचा विषय काढला. सुमित्रा म्हणते, अगं आपल्याला मास्कमॅनपर्यंत पोहोचायचं होतंच ना, मग जाऊ दे ना, तू स्वतःहून पोहोचतोय ना, मग कशाला टेन्शन घेतेस तू. जानकी म्हणते, आई काहीही करा पण मास्कमॅनला भेटायला जाऊ नका प्लीज, मी सांगते ते ऐका. सुमित्रा म्हणते, नाही हा जानकी, एकतर आधीच तू जासूसी करायला पाठवलंस आणि त्यात आता मी माझं काम चोख करते तर तुला पटत नाही आहे. मी ऐकणार नाही, मी जाणार भेटायला. सुमित्रा फोन ठेवते. इथे जानकी म्हणते, का आई ऐकत नाही आहेत, का भेटायला जाणार आहेत. मी सांगितलं होते करू नका पण नाही, आता काय करू मी. जानकी खूप टेन्शनमध्ये असते. तर सुमित्रा आतमध्ये निघून जाते आणि ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्याने लपून सुमित्रा जानकी यांचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं. ऐश्वर्या मनात म्हणते, मला वाटलंच होतं जानकीने या थेरडेचा प्लॅन असणार आहे. या दोघींनी प्लॅन करून मला फसवायच्यासाठी हे केलं आहे. आता थेरडे तुला मी दाखवते ही ऐश्वर्या काय चीज आहे. तू इथे आलीस ना जासूसी करायला, तुझी सगळी जासूसी आता मी काढतेच बाहेर. ऐश्वर्या विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.